विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा नवा फॉर्म्युला। शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला फक्त 1च जागा मिळण्याचा अंदाज। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय। पूर्व विदर्भातील काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल। विधान परिषद निवडणुकीआधीच मतदार नगरसेवकांची पळवापळवी। काँग्रेस नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये बैठक। वायबी चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 11 वाजता बैठक। विधान परिषद निवडणूक, राज्यातील सद्यस्थितीवर होणार चर्चा। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदी अमित शहांची भेट। मुलगी रेवती आणि जावयासह पंतप्रधानांच्या भेटीला लेकीच्या विवाह सोहळ्याचं दिलं निमंत्रण। नीट पेपर फुटी प्रकरणात नवा ट्विस्ट। परीक्षेनंतर नोट्स कागदपत्र रद्दीत विकल्याची लातूरच्या 2 डॉक्टरांची कबुली। विकलेल्या कागदपत्रात काय होतं, सीबीआयकडून कसून तपास सुरू। नीट पेपर फुटी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। मेडिकल असोसिएशन्सकडून सुप्रीम कोर्टात याचिका। एनटीए बरखास्त करण्याची मागणी। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोलच्या दरात ₹2.61 तर डिझेलच्या दरात ₹2.71 वाढ। मागील 12 दिवसात चौथ्यांदा इंधन दरवाढ। नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई तीव्र। 109 गावं, 238 वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची समस्या। दररोज 118 टँकरच्या 256 फेऱ्या। जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस न झाल्यास संकट आणखी गडद होणार। राज्यामध्ये मार्चपासून उष्माघाताचे 226 रुग्ण, 2 जणांचा मृत्यू तर 6 संशयित मृत्यूंची नोंद। आरोग्य विभाग अलर्टवर। महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये भीषण अपघात। स्कॉर्पिओ गाडी 1000 फूट खोल दरीत कोसळली। भीषण अपघातात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू। धुळ्यामधील लळिंग घाटामध्ये तिहेरी अपघात। रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल्सची धडक। 4 ते 5 जण जागीच ठार, 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती। सायनच्या प्रतीक्षानगर बस डेपोमध्ये 2 बेस्ट बसला आग। एकाच रात्री 2 बसला आग लागल्यानं आश्चर्य। आग लागली की लावली गेली, संशय व्यक्त।